तिळारी धरणाचो कॅनल फुटिल्ल्यान पुराय बार्देस तालुका उदका शिवाय सुक्यार पडिल्लो। गेले सुमार 5 ते 6 दीस उदक नाशिल्ल्यान लोकांची बरीच गैरसोय जाल्ली। उदकाच्या कमतरतेक लागून तात्पुरतो उदकाचो पुरवठो करपाक म्हण आमठाणे धरणाचे उदक वापरांत हाडपाचे आशिल्ले, मात गेट 5-6 दीस खातीर इंजिनियरान उगडून आशिल्ल्यान लोकांक उदकाक लागून बरीच कळ सोंसची पडली। मजगती उदकाचो विशय सुटावो जाला, तर तिळारी धरणाच्या कॅनलाचे दुरुस्तीचे काम युद्ध पातळी सुरू असा। येत्या 3 दिसां भितर हे काम पुराय करून 4थ्या दिसा गोंयांत उदक सोडून लोकांच्या उदकाची अडचण सुटावी करपाचो प्रयत्न आसतलो, म्हण थंयचे डेप्युटी इंजिनियर सांगता। नमस्कार येवकार, आम्ही आसा आता कुडासी बोमवाडी सिंधुदुर्ग तालुका आणि दोडामार्ग हांगासर आसा। हे जर तुम्ही फाटल्यान म्हाज्या पळयता, हो जो तिलारीचो कॅनल जो फुटला, जो गेले शुक्रारा फुटला, आज 5-6 दीस जाले हो फुटला आणि हेजें काम जे आहा ते चालू आसा। तुमकां दिश्टी पडटले हे जे काम चालू आसा तुम्ही पळया कशे तरेन काम चालू आहा। हे डे नायट काम चालू आसा आणि जे गोंयान गेले 5-6 दीस बार्देस तालुक्यान उदक ना। सो हे उदकाची खूब किल्लती जालेले आसा। आमचे बार्देस तालुक्यान म्हापशा पर्वरी ह्या वाठारांत उदक ना। सो हेजें मेन कारण उदक ना कारण हो जो कॅनल आसा, जो तुम्ही पळयता कॅनल, हो खंय ना खंय शुक्रारा गेल्या शुक्रारा तुम्ही पळयता, गेल्या शुक्रारा ही एक जी पायपलायन आसा हांगा सकयल ती फुटली आणि हो जो कॅनल फुटले उपरांत जे कॅनलाचें उदक आसा ते खंय ना खंय डायवर्ट जाले आणि प्रेशर पडोन डायवर्ट जाल्या उपरांत हे ते वाटेनसून गेले आणि त्या वाटेन गांवांनी खंय तरी शिरले आणि शेतांनी पावले। तेन्ना कळ्ळें की हांगा कॅनल फुटला म्हणून। सो तेजे उपरांत ताबडतोब तेंच्या ऑथॉरिटीन हांगा आयले आणि एक्शन घेतले। जे पयलीं सगळ्यान पयलीं कॅनलाचे जे गेट आहा ती बंद केली आणि हे केलें। आमच्या फुड्यान आसा आतां आमचे कडेन कॉन्ट्रॅक्टर। एक मिनिट, हे आमचे कॉन्ट्रॅक्टर। किती दिवस लागेल तुम्हाला? 3 ते 4 दिवसात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। आता गोवाची टीम पूर्ण इथे आहे, साहेब सगळे गोव्याचे येतात, आमचे स्वतः उतरलेले आहेत, डेप्युटी इंजिनियर खालीच आहेत, प्रत्येक इंजिनियर ही लोक सगळे आतमध्ये आहेत, सगळं जोरदार काम चालू आहे। आम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर पाणी देण्याचं काम करणार आहे गोव्याला। आम्हाला जशी तहानीची गरज आहे तशी गोव्याला पण आहे, त्यामुळे दिवस रात्र आमचे प्रयत्न जोरदार चालू आहेत की कशाही परिस्थितीत पोहोचावं। त्यामुळे इकडचे जे गोव्याचे जेही लोक आहेत, डेप्युटी आहे, बदामी साहेब यांचा कंटिन्यू इथे लक्ष आहे आणि सगळे जेही लोक इथे येत आहेत, डेप्युटी येत आहेत। आता आमचे डेप्युटीसुद्धा खाली उतरून खरंच काम करत आहेत सावंतवाडीचे। जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल पाणी देण्याचा। सो रविवारपर्यंत आम्ही एक्सपेक्ट करू शकतो? करू शकता कारण आणि काम कसं चाललंय तुमचं? काम दिवस रात्र आता सेंटरिंग होईल, स्टील बांधेल आणि कॉन्क्रीट आज 4 दिवसात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून संपवण्याचा प्रयत्न नंतर फिलिंग आहे। ओके, हे आसले हांगाचे कॉन्ट्रॅक्टर जे काम घेतला, सो तेंचे म्हणणें आसा की हे संडेच्या पयलीं उदक आमकां पावयतले अशें म्हणून सांगितलें। गोंयान पावतले आणि बार्देस तालुक्यान उदकाचे पुरवठा आहा ती खंय ना खंय कमी जातली आणि जे आमी पळयता दीस रात काम चालू आसा। सो आमी आतां तिलारी आहा आणि ग्राउंड रिपोर्ट तुमकां घेवन येयलेलो आसा। हे तिलारी कॅनलाच्या सकयल हो आता तुम्ही आणि पळोवंक शकता की कॅनलाची कशी बिकट परिस्थिती आसा ती पळयला तुम्ही, कशे तरेन सगळे कडेन फुटलेले आसा। हेच इन्सिडंट एकूच ना, तो आनीकूय खंय तरी खंय फुटूं शकता फुडें। ते हो जो पायप फुटल्या कारणान हे जालेले आसा। आमी पळयला जशें धरण सगळ्या कडेन बांदलेले आसा ते खंय ना खंय तुटलेले आसा। सो हेजेर गव्हर्मेंटान लक्ष दिवचें आणि अशेंच आमी तुमकां ह्यो बारीक बारीक हेजेर अपडेट घेवन येतले हे कॅनलाचे हेजेर। सो अशेंच अपडेटा खातीर पळयत रावात इन गोवा। माझं नाव अनिल मोहिते, मी डेप्युटी इंजिनियर आहे। हां, आता कॅनॉल फुटीमुळे जी घटना घडली आहे त्याचे दुरुस्तीचं काम चालू आहे। तर ते हे काम आम्हाला आता पुढील 3 दिवसात संपवून गोव्याचा पाणी पुरवठा सुरळीत करायचा आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत। ओके, कधी झाला हे इन्सिडेंट हा शुक्रवारी झाला आहे। त्यामुळे काय झालं की पाणी कोडासे गावात आत रोडवरती वगैरे शिरलं, शेतीत शिरलं। त्यामुळे हा आम्हाला पूर्ण HPDचं पाईपलाईन सगळं काढावं लागलं आणि ते काम आता आम्ही जोरात
सुरू केलेला आहे. ओके. आणि हे कधीपासून होणार सर हे हे कम्प्लीट? 3 दिवसात आता आम्ही कंप्लीट करून 4थ्या दिवशी पाणी गोव्याला सोडणार आहे. ओके. ओके. तुम्ही ॲज अ इंजिनियर इकडे काम करताय. तुम्ही काय सुट्टी घेता का दिवस रात काम चालू आहे तुमचं? आम्ही तो इन्सिडेंट झाल्यापासून इथंच आहे. सकाळी यायचं, हां. संध्याकाळी काम संपल्यानंतर घरी जायचं असं आमचं आहे. ओके. आणि हा कधीपासून हे कॅनल आहे ना, किती जुना आहे? कॅनल हा जवळजवळ एक 35-40 वर्षे झालेले आहेत कॅनल जणू. हां. याचं पूर्ण कॅनलचं रिनोव्हेशनचा पण प्रस्ताव आपला तयार आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यानंतर पूर्ण कॅनलची स्थिती सुधारणार आहे आपली. अच्छा. म्हणजे सिंधुदुर्ग आणि गोवापासून ते सगळे दुरुस्ती करणार नवीन. नवीन आंतरराज्य प्रकल्पच्या डावा तीर उजवा तीर हे पूर्ण रिनोव्हेशन होऊन जाईल त्यावेळी. ओके.